आज दिनांक 1 मे 2025 शैक्षणिक वर्ष 2024-25 ची आज 24-25 आज शेवटचा लास्ट वर्किंग डे आहे। गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आणि विविध सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वकष किंवा विकास दर वाढवण्यासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा आज या ठिकाणी मांडला जातो। चालू रीतीप्रमाणे दरवर्षी आपण 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। त्याचं कारण असं आहे, 1 मिनिटामध्ये याची पार्श्वभूमी आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही की हा दिवस आपण साजरा का करतो। 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला। त्या अगोदर या देशामध्ये जवळजवळ 500 संस्थानिक होते आणि त्या संस्थानिकांमध्ये राजा महाराजामध्ये जे काही छोटे छोटे राज्य होते त्याला प्रांत असे म्हणायचे, प्रांत। आणि या प्रांतांची रचना नंतर प्रादेशिक राज्यामध्ये करण्यात आली। ही रचना करत असताना भाषावार प्रांत रचना करण्यात आली। ज्या ज्या भाषाचे जे लोक आहेत त्या त्या भाषाचं ते राज्य। आणि म्हणून महाराष्ट्राची निर्मिती अशाच पद्धतीने 1 मे 1960 ला झाली। त्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळे प्रांत होते। मुंबई प्रांत, पुणे प्रांत, नागपूर प्रांत, मराठवाडा अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रांत होते। त्या सर्वांना एकत्र करून त्या काळच्या सर्व क्रांती सेनानींनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बॅनर खाली सर्वजण एकत्र आले आणि अशा सुंदर अशा या महाराष्ट्राची निर्मिती झाली। तो दिवस आहे 1 मे 1960। आणि म्हणून आपण हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा गुणगौरव दिवस म्हणून साजरा करतो। आणि त्याच पद्धतीने त्याचबरोबर शैक्षणिक वर्षाची सांगता शासनाच्या निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे आज या ठिकाणी पूर्ण केली जाते। 15 किंवा 16 जूनला शाळा भरते आणि 1 मे हा दिवस हा अंतरिम दिवस असतो। आणि त्या दिवशी आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभरातील केलेल्या कामकाजाचा आढावा या ठिकाणी मांडण्याचा आपण प्रयत्न करतो। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे सन्माननीय प्राचार्य सन्माननीय सोनवणे साहेब, आमच्या शब्दाला आणि विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक, जागरूक पालक, या शाळेचे सर्व कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थी बंधूंनो, आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आपली शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या नवोपक्रमामध्ये तालुक्यातून दुसरी आलेली आहे। आणि आशा करणार आहोत आपण की यावर्षी आपण पहिला क्रमांक पटकावणार आहोत। त्याच्यानंतर शाळा मूल्यांकन आराखड्यामध्ये दुसरा टप्पा आला शासनाचा। जसं कॉलेजला UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नावाची एक समिती आहे, ती त्यांचं ऑडिट करते आणि ठरवते की कॉलेजचा स्तर काय आहे सिनियर कॉलेजचा। त्याचप्रमाणे 5 ते 12 या वर्गासाठी किंवा या शाळेसाठी गेल्या वर्षीपासून शासनाने स्कॅप नावाचा एक नवीन नवोपक्रम आणलेला आहे। त्याचं मराठीमध्ये नाव आहे शाळा मूल्यांकन कृती आराखडा। आणि मग त्या आराखड्याच्या माध्यमातून शाळेचा स्तर
ठरवण्यात येणार आहे की सदरील शाळा ही कोणत्या स्तरामध्ये येणार आहे. आपला अट्टाहास असा आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य आदरणीय सोनवणे सर यांच्या वेगवेगळ्या नवीन संकल्पना ते जशा मांडतील त्याच्या पद्धतीने आम्ही सर्वजण विभागवार या ठिकाणी त्या पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करतोय. आणि या अनुषंगाने मी आपणा सर्वांना ग्वाही देतो की आपली शाळा या स्कॅप मध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकात येईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि यानंतर उपस्थित राहिलेल्या सर्व पालकांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो शाळेच्या वतीने. आणि यानंतर आपल्या शाळेचा वार्षिक निकाल प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पहिल्यांदा वर्गाचा निकाल या ठिकाणी वर्ग शिक्षक जाहीर करतील. त्यामध्ये गुणानुक्रमे जे काही विद्यार्थी असतील त्यांचे या ठिकाणी नावं आणि त्यानंतर जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्यांना सर्व पालक आणि सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते जे गुणपत्रक आहे ते गुणपत्रक प्रदान करण्यात येईल अशी या ठिकाणी मी सर्व वर्ग शिक्षकांना या ठिकाणी विनंती करतो. राष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 1 मे 2025 या दिवशी गणेश विद्यालय हिवरापूर या शाळेतील विद्यार्थ्यांचा 5वी ते 9वी या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक साहेब श्री B.S. सोनवणे सर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर इयत्ता 5वीचे या ठिकाणी 2024-25 या वर्षामधील एकूण विद्यार्थी होते 35, 17 मुलं आणि 18 मुली. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि शाळेचा इयत्ता 5वी या वर्गाचा 100% निकाल लागलेला आहे असं मी जाहीर करतो. आणि इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी गुणानुक्रमे इयत्ता 5वी मध्ये सर्वसाधारण विद्यार्थी गुणानुक्रमेमध्ये प्रथम आलेले चिरंजीव पाईक सुजल बाळू 94.80%, कुमारी आटकर कल्याणी एकनाथ 92.40% आणि कुमारी मुळे वैष्णवी खंडू 90.40% आणि मागासवर्गीयामधून सर्वप्रथम मध्ये तेच विद्यार्थी आहेत चिरंजीव पाईक सुजल बाळू आणि मुळे वैष्णवी खंडू. तर धन्यवाद. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 6वी या वर्गाची विद्यार्थी संख्या 38 आहे. त्यामध्ये 17 मुलं आणि 21 मुली. 6वी या वर्गाचा निकाल 100% लागलेला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. इयत्ता 6वी या वर्गातून सर्वप्रथम आलेले आहे दुर्गा भागवत पितळे. टाळ्या वाजवा. सेकंड नंबर गाडे कल्याणी हनुमंत आणि तिसरा आहे पाटेकर संस्कृती सुशेल. भुंगासे अमृता, घुंगासे रुपाली, समाधान घुंगासे, कोण आलं? सातवीच्या वर्गामध्ये एकूण 34 विद्यार्थी होते. त्यापैकी 10 मुलं आणि 24 मुली आहेत. एकूण 34 पैकी 34 उत्तीर्ण आहेत. आणि त्यापैकी गुणानुक्रमे या ठिकाणी प्रथम म्हणून आडे
पायल गोरख ही विद्यार्थिनी आलेली आहे आणि सेकंडमध्ये या ठिकाणी अश्विनी गजानन दुधाटकर ही सेकंड आहे आणि तृतीयमध्ये कांदे श्रद्धा गणेश ही विद्यार्थिनी तृतीय आले. असे तिन्ही विद्यार्थ्यांच्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. जयभाई ज्ञानेश्वरी कैलास. हा, अंबादास घुले यांचे पण पालक आले. मध्ये यायचंय चला. 2024-25 मध्ये इयत्ता 8वी मध्ये 8वीचा 100% निकाल लागलेला आहे. 36 विद्यार्थी होते. त्यापैकी वैष्णवी भागवत पितळे पहिली आली. त्यानंतर दुसरी आहे धनश्री ठामाजी गाडे आणि तिसरी आहे श्रावणी पांडुरंग बनसोड. दुसरी आणि तिसरी मध्ये फक्त 1 मार्काचा दोघीमध्ये फरक आहे. तर इथं वैष्णवी भागवत पितळे आणि दुर्गासे कार्तिक सुरेश. बाकीचे विद्यार्थ्यांना यशराज यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. यानंतर 9वी वर्गाचा निकाल वाचन मी करत आहे. इयत्ता 9वी मध्ये एकूण हजेरीपटावर 73 विद्यार्थी आहेत आणि या 73 विद्यार्थ्यांपैकी वार्षिक मूल्यमापनामध्ये 73 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. इयत्ता 9वी वर्गातील प्रथम 5 क्रमांक यांचे मी नावं वाचून दाखवतो. मुळे कोमल नारायण 89% गुण प्राप्त करून वर्गातून प्रथम येण्याचा तिने मान मिळवलेला आहे. मुळे कोमल नारायण. द्वितीय क्रमांक चौरेश स्वताराम या विद्यार्थिनीला 88.50% गुण प्राप्त झालेले आहेत. तिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. तिचे खूप खूप अभिनंदन. तृतीय क्रमांक चौरेश नेहल वसंत 86.50. चतुर्थ क्रमांक पाटेकर प्रतीक्षा नवनाथ 85.66 आणि 5वा क्रमांक गावरे पुरण्या प्रल्हाद 84.33 असे वर्गातील प्रथम 5 क्रमांक असलेले विद्यार्थी आहेत. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण गुणपत्र देऊन अभिनंदन करणार आहोत. चिरंजीव गडसे युवराज राजेभाऊ कोमल चला. अभिनंदन. गडसे युवराज राजेभाऊ चला. त्याचे पालक आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचंय. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. घोले रंजना कृष्णा पालक आलेले आहेत. मी पालकांना विनंती करतो की त्यांनी प्रगतीपत्र घ्यावं. इयत्ता 5वीची विद्यार्थिनी कुमारी आटकर कल्याणी एकनाथ सर्व द्वितीय आलेली आहे. तिचे पालक आलेले आहेत. त्यांनी प्रगतीपत्राचा स्वीकार करावा. तर जय गीता आदिनाथ हे पण पालक आलेले आहेत. गोरखनाथ आटकर खूप उत्साही पालक आहेत आणि झूम मीटिंग मध्ये ती अतिशय आवर्जून सहभाग घेते. सर्वप्रथम तिनं झूम मीटिंग मध्ये सहभाग घेतलेला आहे. नंतर डावरे प्राची प्रल्हाद या पालक आलेले आहेत. गायके नामदेव पांडुरंग